असं म्हणजे कधी तुटत नाही ती जोड है ना. अशी जोड प्रत्येकाने बनवायची, कारण तत्व तेच आहे, त्या तत्वातून सगळ्यांनी जन्म घेतलेला आहे. पण तेवढ्यापर्यंत लढत नाही आपण. थोडंफार चांगलं झालं की आपण थांबून जातो, चांगलं झालं की अजून जास्त आपल्याला उडी मारायची आहे. चांगलं झालं की आपल्याला अजून जास्त उडी मारायची आहे. परंतु चांगलं होत नसेल तर लई उडी नाही घ्यायची है ना. आपल्याला चांगलं झालं पाहिजे है ना, म्हणजे चांगलं झालं पाहिजे म्हणजे संसाराची आवृत्ती चांगली पाहिजे. पण पुन्हा तेवढी एक बारीक ध्यान ठेवायचं, संसाराची आवृत्ती दिली की हळूच ते निघून जात असते. आवडीतून, भावनेतून, अंतरेच्या स्पर्शातून गोडवा काय असतो है ना. इवन अध्यात्मातून सुद्धा, अध्यात्माचा पण संसार देतात. अध्यात्म पण हा संसार आहे, कर्मकांड हे संसार आहे, सप्ताह हे ते सगळं संसार आहे. हा एक है ना, अध्यात्माचा संसार आहे तो है ना. त्याच्यातून सुद्धा ते निघून जाते. आणि मग फक्त खाणं पिणं लई छान होतं जेवायला, अरे लई गोड होतं जेवायला, लई गोड होतं आमकं, असंच कीर्तन होतं, ऐकलंच नाही ते, हेच नाही झालं, त्याने त्यालाच बोललं, ह्याने ह्यालाच बोललं. आणि देव किती स्पर्श झाला, अंतरात किती बदल झाला, त्या शब्दाने काय झालं का, तो शब्द कानी पडला का है ना, जीव भाव आला का, इतके जण एकत्र आले, इतके प्राणी एकत्र आले, म्हणजे किती मोठी शक्ती आहे तिथे. एवढे जण न बोलता येतात म्हणजे किती मोठी आहे. शेजाऱ्याला ओळख म्हणा, मग त्या शक्तीचा अनुभव घ्यायचा. म्हणजे काय भगवान बाबा उपस्थित आहेत है ना एवढ्या याच्यात, त्याशिवाय ते होणारच नाही. मग त्यांना आपलं स्पर्श करून जायचं, शिवना पाणीचा खेळासारखं शिवून जायचं है ना. आणि पुढची वाट मला मोकळी दे बाबा, गोड दे बाबा है ना. काय हे सप्त्यातले लाख माणसं आहेत, त्या लाख माणसं माझ्या संग नाही चालणार आहे, माझ्या संग कोण चालणार आहे ना, ते मला पक्के कर. हा देवाला म्हणायचं, ते मला पुन्हा पुन्हा पक्के दे असं. आणि असं करत आपल्याला देवासंग भांडायचं नाही तर आपल्या देवभक्ती करायचं जातो. भलं आपला आरती नाही आली तरी चालन, मंत्र म्हणता नाही आला तरी चालन है ना, पण हे मागता आलं पाहिजे है ना. हे भेटलंय मला है ना, पण मला माझे जोडीदार तालाचे, मनाचे, भावनेचे आणि अनुभव यायला लागला देवाचा, गोडी यायला लागली आतून देवाची. शिवता खुशी आहे ती मोक्षाची कुडी आहे, आतून फुलती है ना. बाकी किती आनंद किती कशाचा झाला तरी संपू शकतो है ना, पण आत्म्याचा आनंद एकदा सुरू झाला की मग तो संपला नाही पाहिजे. तो शीत 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 वाढत गेला पाहिजे. आणि तो सगळ्याच्या नशिबाचा नाहीये है ना. लाखातले बोटा मोजले, लाखातले लाख चलते है ना, बोटा मोजण्या जोगेच माणसं फक्त ताल धरते थोडाफार, आणि चलते तर डोळ्यातूनच दिसते ना, हा एवढेच चालायला लागले तुम्ही, अशी ही वाट आहे. म्हणून दिसणार लय मोठा गोळा मेळा है ना, परंतु जन्मोनजन्मीची यात्रा आहे प्रत्येकाची है ना. कितीतरी जन्म लागणार आहेत कशासाठी, पुन्हा कितीतरी जन्म कशासाठी, देवा मागं पळायसाठी का नाही, देवाला अनुभवायची वाट चालायसाठी है ना, ती प्रेमाची वाट है ना. म्हणून आपण काय म्हणतो, बीज बंद बांधू निरंजन का बांधू, तेरी काय निर्गुण का बांधू, म्हणजे आपण गुणातून निर्गुणाला बांधतो आपण. कसं, म्हणून आपली अशी बैठक होती, गोलच बैठक, कधी पण बसलो की आपली गोड बैठक होती है ना. कशा पण तो बंद बांधतो आतमधून, आणि कुळाच्या धारेतून कुळाचाराला घेऊन आपल्याला चालायचं, कुटुंबाला बांधून है ना. आणि कुटुंब सगळेच बदलणार आहेत, तुम्ही एक दिवस बघता सगळेच बदलणार आहेत, पण तिथपर्यंत ती मूठ बांधून चालायचं. मग घाई नाही करायची, म्हणून घाई नाही करायची. घाई एकाच गोष्टी करायची की मला अजून अंतरीचा आनंद कसा मिळेल, अर्धा तास एक तास है ना, साधन कसं होईल, मंत्रावृत्तीतलं असू किंवा भक्तीतला असू, पण मला आतमधला स्पर्श कसा मिळेल है ना, बोधाचा स्पर्श कसा मिळेल है ना, गोडीचा स्पर्श कसा मिळेल है ना. गोडी कधी पूजा करताना गोडी मिळेल हा, कधी सत्संग करताना मिळेल, कधी ध्यान करताना मिळेल, कधी मंत्र उच्चारण करताना मिळेल, कधी हवन करताना मिळेल, कधी दर्शन घेऊन मिळेल है ना, कधी एकमेकाचं गोड ऐकून मिळेल है ना. पण हे फक्त एक 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 भाग आहे है ना. म्हणून परमेश्वराची जी ओळख आहे ती स्वतःच्याच काळजातून जाण्याची काय आहे ना प्रत्येकाने, आणि तिथून पुढे मग आपले सांगी कसे साथी कसे जोडायचे मग ते जोडायचं है ना. असं बोला, दोन दोन शब्द सगळेजण बोला, म्हणजे आपल्याला अजून एक धार मिळते है ना. दोनच मिनिटं.